वेलकम बॅक टू फुलटॉस मराठी. आणि चैतन्य, एक गोष्ट तर क्लिअर आहे आता की येस जर कोणी फॉर्म मध्ये नसेल तर त्याने हा. MI बरोबर खेळावं आणि त्याचा फॉर्म परत मिळवावा. हे येस हे तर आता एक फॉर्म्युला झालेला आहे. येस येस आणि काल म्हणजे लखनौ मुंबईच्या मॅचची वाट बघत होतं असं वाटलं, पण हा रिझल्ट त्यांच्या बाजूने नाही लागला. हा तो पण निकोलस पुरन हा एक्झॅक्टली तेच. म्हणजे त्यांनी बॅटिंग जशी सुरुवात केली, म्हणजे फक्त निकोलस पुरन नाही, आय थिंक मार्च पण चांगला मिचेल खेळला, मार्च पण मार्क्रम पण बरा खेळला नंतर. सो सगळ्यांनी थोडे थोडे हात धुवून घेतले. येस येस येस. आणि माझ्या मते इव्हन याच्या आधीच्या मॅच मध्ये पण अशाच गोष्टी घडल्या जेव्हा जेव्हा MI बरोबरच्या मॅचेस होत्या. म्हणजे मला वाटलं होतं काल रिषभ पंत पण चालेल, कारण मी पण म्हणालो होतो, चालेल तो, पण ऋषभ पंत जाऊ दे, तो वेगळा विषय, आपण बोलूया त्याच्यावर. Yes. मग आता मला आता जरा कन्फ्युजन आहे की म्हणजे आता आपण LSG बद्दल बोलायचंय का MI बद्दल बोलायचं? कारण MI बद्दल तर आता म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टी एक ओव्हरऑल कव्हर केलेल्या आहेत. तर Yes, yes. तर मला असं वाटतं आपण पहिले LSGच्या बॅटिंग आणि म्हणजे जशी मॅच घडली त्या नक्की. हिशोबाने आपण Yes. कव्हर करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल मिचेल मार्श चांगला खेळला खूप. 25 बॉलमध्ये 44 रन. 44 लकीली जॉश इंग्लिश म्हणजे त्यांनी स्टार्ट खूपच चांगला केलं होतं, स्टार्टचा. पण त्याला ते कन्वर्ट नाही करता आले. आणि त्याचं खूप चांगलं मोठं योगदान आहे कालच्या मॅचमध्ये, कारण त्याने Yes. कॅच पण सोडलाय. तर येस म्हणजे मुंबईचं पिच हे एक म्हणजे काय म्हणता येईल, माहितीचा विषय असल्यासारखं लखनौ आली होती. म्हणजे आता हे माहिती आहे 250चं पिच आहे, आपल्याला हाणून मारूनच खेळायचं. तसंच So त्यांनी खेळायचंय. तशी हा, सुरुवात हा. केली आणि निकोलस पुरन चालला म्हणजे चालला, आणि काही 21 बॉल 21 बॉलमध्ये 300च्या स्ट्राईक रेट. 300च्या स्ट्राईक एक्झॅक्टली. येस. अनफॉर्च्युनेटली तो आउट झाल्यामुळे पुढे त्यांचा स्कोर एवढा नाही होऊ शकला जेवढा व्हायला पाहिजे होता. एक्झॅक्टली. राईट. हा. आणि म्हणजे तिघही सुरुवातीचे टॉप 3 इंग्लिश, पुरन आणि मार्श तिघही चांगले तिघं, खेळले, yes, सुरुवात चांगली yes, करून दिली. ऋषभ पंत म्हणजे मी हे आधी पण बोललोय, मला वाटतं ही इज नॉट अ व्हाईट बॉल बॅट्समन. त्यांनी तो आला IPL मधूनच, IPL मध्येच, म्हणजे आधी तो ऑब्व्हियसली अंडर-19 ला खेळला, पण IPL मधनं तो फेमस झाला. Yes. त्याची सुरुवात तशी झाली. पण तेव्हाचा म्हणजे पहिल्या 2-3 सीझन मधला ऋषभ पंत आणि आताच्या ऋषभ पंत मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. माझ्या मते त्याचा तो- जेव्हा तो मध्ये ऍक्सिडेंट झाला होता आणि त्यानंतर जेव्हा हा. रिकव्हरी नंतर परत आलाय ना, तर म्हणजे व्हाईट बॉल म्हणजे नाही त्याचं- म्हणणार, पण T20 नक्कीच त्याचा म्हणजे थोडस हा. गेलंय. वन डे माहित नाही आता आपल्याला माहित हा नाही. एक्झॅक्टली. T20 ला सुद्धा, वर्ल्ड कपला 24 ला तो होता ऍज आपला किपर. राईट त्यांनी आय थिंक एखाद्या मॅच मध्ये थोडंफार कॉन्ट्रीब्युट केलं, आय थिंक पाकिस्तान वर्सेसच्या मॅच मध्ये. राईट अदरवाईज त्यांनी फारसं काही कॉन्ट्रीब्युशन दिलं नाही. राईट इव्हन तो जेव्हा शॉट्स मारतो, आज पण किती, तो काल 10 बॉल 15 खेळला. राईट. सो ठीक आहे, म्हणजे अति वाईट खेळला असं नाहीये, पण त्याच्यात पण त्यांनी जे शॉट मारले ना, त्याच्यात मागे शॉट मारला पडून वगैरे, म्हणजे त्याला खूपच एफर्ट्स घ्यायला लागतात. एफर्टलेस त्याची इनिंग्स कधीच दिसत नाही. राईट. म्हणजे आला तरी असं पुढे येऊन मारेल, मग 2-3 बॉल मिस होतील, मग एखादा 6 जाईल, असं त्याचं हे, म्हणजे तो अजिबात स्मूथ वाटत राईट. कधीच. राईट. किती इनिंग खेळला तरी. सो हा, आणि इव्हन जो कॅप्टन्सी करतो फील्डिंग मध्ये सुद्धा, ही लुक्स म्हणजे आउट ऑफ सॉर्ट्स वाटतो. तो त्याला काय करावं झेपत नाही. समजत. हा. ऋषभ पंतचं एकूणच भवितव्य IPL मध्ये किती आहे मला माहिती नाही. म्हणजे आता आय थिंक पुढच्या नाही, त्याच्या पुढच्या वर्षी मेगा ऑप्शन असेल परत. सो त्याला मला वाटतं अजून एक चान्स मिळेल लखनौकडनं. गोयंकाजी जरा सॅड आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे लँगर त्याच्याबद्दल खूप बोलायचा आधी, पण आता काय त्याचं मत आहे मला माहिती नाही. कारण ऋषभ पंत लुक्स व्हेरी अंडर कॉन्फिडंट आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, आउट ऑफ प्लेस वाटतं. येस येस येस. आणि तू म्हणालास तसं की जोपर्यंत हे तिघं खेळत होते तेव्हा 15 वगैरेचा रन रेट चालू होता. आणि त्याच्यानंतर जसा निकोलस पुरन आउट झाला तसा रिषभ पंत आणि एडम मार्क्रमचे दिसत आहेत की 30 रन आहेत, पण खूपच म्हणजे 124चा स्ट्राईक रेट आहे. सो त्यामुळे तो खूपच स्लो खेळला. आणि अगेन तो नुसताच स्लो नाही खेळला, तर तो नॉट आउट राहिलाय. म्हणजे
म्हणजे एक्झॅक्टली हे काही चांगली गोष्ट नाही की तो 124च्या स्ट्राईक रेटने नॉट आउट राहून शेवटपर्यंत खेळला, की त्याने ऍक्च्युली वाढवायला पाहिजे होतं स्ट्राईक रेट. एडन मार्क्रम आणि नंतर कोण हिम्मत सिंग सुद्धा सेम की Same, 31 बॉल 40 रन्स. म्हणजे तुम्ही पहिल्या 8 ओव्हरमध्ये काहीतरी तुम्ही 2 म्हणजे 100 रन क्रॉस करून जाता, म्हणजे 15-15.5च्या रन रेटने खेळताय. रन रेट आणि मग नंतर 25 बॉल 30 रन, 30 बॉल 40 रन. हे ऍक्सेप्टेबल. ऍक्च्युली मला इथे मुंबईच्या बॉलर्सना कॉम्प्लिमेंट करायचंय सरप्राइझिंगली. म्हणजे शेवटच्या 4 का 5 ओव्हर बुमरा आणि चहरनी जे टाकल्यात, सरप्राइझिंगली चहरचा कालचा गेम असा स्टोरी ऑफ 2 हाफ असा होता. शेवटी त्यांनी जी काय बॉलिंग केली आहे इट वॉज फॅसिनेटिंग. म्हणजे यॉर्करवर यॉर्कर चालू होते आणि त्यामुळे यांना काहीच करता आलं नाही पुढे. आणि मग मला आता परत तुला हेच विचारायचंय की व्हॉट अबाउट कॅप्टन्सी. सी हे बघ वेदर यू लव्ह हिम ऑर हेट हिम, यू कॅनॉट डिनाय द फॅक्ट की त्याचं विनिंग पर्सेंटेज जास्त आहे सूर्यकुमारचं. सूर्यकुमारबद्दल मला ऍक्च्युली काही बोलायचं नाही, कारण एका मॅचवर मी मला नाही जज फॉर मुंबई. बट स्टॅट्स तर कुठे जाऊ नाही शकत ना, आता ते तर आहेत ना, त्याचे विनिंग पर्सेंटेज तर आहेत. वेदर तो किती कॉन्ट्रीब्युट करतो हा वेगळा भाग. बरोबर. पण असं म्हणता येऊ शकतं की जेव्हा तो कॅप्टन्सी करतो तेव्हा म्हणजे स्टार्स गेट अलाइन्ड असं म्हणू शकतो. असेल. मला ऍक्च्युली जो नव्हता त्याच्याबद्दल बोलायचं होतं. अच्छा, हा बोल. मला वाटतं जे काही 3 वर्ष गेले झालंय म्हणजे हार्दिक कॅप्टन झाल्यापासून मुंबईच्या मध्ये सॉर्ट ऑफ हार्दिकची कॅप्टन्सी सूट नाही झाली मुंबईला. मागच्या वर्षी सुद्धा ते क्वालिफाय झाले, पण शेवटी अगदी इथपर्यंत आल्यानंतर क्वालिफाय झाले. स्मूथ सीझन, अगदी स्मूथ सीझन. हा एक्झॅक्टली. सो आणि फर्स्ट इयर वॉज डिझास्टर. हे इयर पण तसंच चालू. सो समहाऊ त्याची मॅनेजमेंट तो आणि बाकीचे प्लेयर्स हे जे कॉम्बिनेशन आहे ते फिट नाही होते मुंबईसाठी तरी ऍटलीस्ट. सो आता मला वाटतं मुंबईने विचार केला पाहिजे पुढच्या IPLच्या वेळेला की काय करायला पाहिजे, कोणाकडे आपण खूप मोठा. आय नो, म्हणूनच मी म्हणलं मला जो नाहीये त्याच्याबद्दलच बोलायचं आहे. सी जेव्हा तो भारतासाठी खेळतो ना तेव्हा त्याचा फॉर्म आणि एकूणच सगळं ऍटिट्यूड सुद्धा बऱ्यापैकी वेगळा असतो. पण म्हणजे मुंबईकडनं तो मुंबईतून मोठा झाला. पण तू याला काय म्हणशील की जेव्हा तो गुजरात टायटन्स कडे गेला फर्स्ट आणि तेव्हा त्याने जिंकवलं आणि सेकंड पण त्याने फायनल पर्यंत आणली. येस ऍब्सोल्युटली. नाही, मला त्याची कॅप्टन्सी प्रॉब्लेम आहे हा नाही म्हणायचं. मला म्हणायचं की ते जे कॉम्बिनेशन आहे मॅनेजमेंट, त्याची कॅप्टन्सी आणि प्लेयर्स हे समहाऊ जुळत नाही. मुंबई आशिष नेहरा, एक्झॅक्टली, आशिष नेहरा आणि ते खूप भारी कॉम्बिनेशन झालं होतं गुजरात टायटन्सचं. तो तिथे स्वतः सुद्धा परफॉर्म करत होता बऱ्यापैकी, बॉलिंग पण आणि बॅटिंग पण. पण इथे काहीच चालत नाहीये त्याचं, ना कॅप्टन्सी, ना बॅटिंग, ना बॉलिंग. माहित नाही आता. आणि मी म्हणलं तसं भारतासाठी मे बी बॅटमधनं खूप जास्त रन्स निघतात असं नाहीये, पण त्याची बॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे भारतासाठी आणि तो बऱ्यापैकी रिझल्ट देतो. राईट. आणि मला ऍक्च्युली तुला कॅप्टन्सी बद्दल दुसऱ्या अँगलने विचारायचं होतं, बिकॉज आपण वी वर टॉकिंग अबाउट MI ची बॉलिंग. आणि तर आता हा डिसिजन तुला म्हणजे माझ्यासाठी तरी सरप्राइजिंग होतं. एक तर पहिली गोष्ट की हार्दिक पांड्या नाहीये आणि सूर्यकुमार कॅप्टन्सी करतोय, बट मी परत दीपक चहारला बघतोय. ठीक आहे. आणि मी वाईट किंवा चांगलं ह्या अँगलने नाही म्हणत आहे, बट त्याच्यावर तो परत कॉन्फिडन्स दाखवणं आणि त्याने तू जो म्हणालास तसं की फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ असा जो होता त्याच्या बॉलिंगचा, वेदर इट इज राईट रॉंग माहित नाही, पण जेव्हा सूर्याकडे ती कॅप्टन्सी गेली तर हे प्लेइंग कॉम्बिनेशन सूर्याचं होतं का हे प्लेइंग कॉम्बिनेशन ओरिजिनल जे मॅनेजमेंटला हवं होतं तसं खेळवलं गेलंय का? आता माहित नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आपल्याकडे नाहीयेत, बट माहित नाही. म्हणजे मे बी मला वाटतं हे मॅनेजमेंट आणि सूर्याचा कंबाईन डिसिजन असावा त्याच्या प्रॅक्टिस शेड्यूल आणि त्याच्या प्रॅक्टिस मधनं बघून. कारण ना आतापर्यंत दीपक चहरला असंच पाहिलंय आपण सगळ्यांनी की तो पॉवर प्ले मध्ये येतो, स्विंग बॉलिंग करतो, विकेट्स काढतो. CSK साठी तरी असाच होता. आणि मोस्टली ही इज डन. त्याला कधी डेथ ओव्हर्स बॉलर म्हणून कधी पाहिलं नाही, मी तरी नाही पाहिलं. राईट. सो मे बी त्यांनी ते स्किल दाखवलं असेल प्रॅक्टिस सेशन्स मध्ये की मी यॉर्कर्स टाकून डेथ बॉलिंग पण चांगली करू शकतो. बिकॉज त्याची स्विंग बॉलिंग
इट्स नॉट वर्किंग. राईट काल पण पाहिलं आपण, सुरुवातीला मारच खाल्ला राईट राईट व्यवस्थित मार खाल्ला. सो मे बी त्या डेथ बॉलिंगच्या जोरावर त्याचं सिलेक्शन झालं असावं मॅनेजमेंट आणि सूर्याकडनं. मे बी आणि समहाव ऍटलीस्ट त्या ऍस्पेक्ट मध्ये ते वर्क झालं मे बी. किंवा मला माहित नाही हा अँगल आहे का, पण मला असं वाटतं की जेव्हा हार्दिक ने सुरुवातीला दीपक चहारला घेतलं होतं तेव्हा दीपक चहार कडून डेथ बॉलिंग करून घेतलीच गेली नाही कन्सिस्टंट 2-3. आणि मे बी हेही एक रिझन असू शकतं की मॅनेजमेंटला किंवा इतरांना किंवा स्वतः दीपक चहारला पण इच्छा असेल की यार मी करू शकतो, पण लेट मी ऍटलीस्ट डू इट, तर मी प्रूव्ह करू शकेन. मला दिलीच नाही जर बॉलिंग तुम्ही डेथला, तर मी कसं प्रूव्ह करू शकेन. ऍब्सोल्युटली. आणि ना मला असं वाटतं की कन्सिडरिंग आताचे 2-3 वर्ष गेली, बॉलर्स हा बॅटिंगचाच फुल गेम झालेला आहे. बॉलर्सचं महत्वच वाटतं, बॉलर्सना काही रिलीफच नाही. सो बॉलर नीड्स टू इम्प्रूव्ह एव्हरी टाइम, काहीतरी नवीन शोधून काढावंच लागेल. आणि तुम्ही फक्त एका फॉर्मॅटचे म्हणजे उरू नाही शकत की मी फक्त पॉवर प्लेला टाकतो किंवा मी फक्त डेथलाच टाकू शकतो, तर असं म्हणजे असं तुम्ही रेस्ट्रिक्ट नाही करू शकत टीमला तुमच्या. एक्झॅक्टली. सो मे बी त्या दिशेने दीपकचं स्वतः काहीतरी पाऊल उचललं असेल की आता आपली स्विंग बॉलिंग पण काम नाही करत आहे, आपल्याला मार पडतोय. सो त्यांनी त्याच्या साईडनी प्रयत्न केला असेल की डेथ बॉलिंग मध्ये यॉर्कर्स टाकून मी रन्स थांबवू शकतो. सपोजडली ते आज म्हणजे काल सक्सेसफुल झालं. फक्त लखनौच्या विरोधात हे झाल्यानंतर कितपत त्याचा पॉझिटिव्ह सायन्स घ्यायचे हे मुंबईने ठरवायला पाहिजे. कारण लखनौची नो डिसरिस्पेक्ट, पण लखनौची टीम somehow it's not working. What do you want to talk about Raghu Sharma? ऍक्च्युली खूप चांगला यंग टॅलेंट आहे तो. म्हणजे मला वाटतं मुंबईने त्याच्यावर अजून भरपूर इन्व्हेस्ट केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. राईट. मुंबईला भरपूर देईल. जसं आय एम नॉट शुअर तो हार्दिक पांड्या किंवा कृणाल पांड्याच्या लेवलचा आहे, पण ऍज अ बॉलर तो बऱ्यापैकी देऊ शकतो आणि ऑफकोर्स इम्प्रूव्ह करू शकतो. मुंबईने त्याला कल्टिवेट केलं. कारण काल पण पाहिलंच ना किती रन दिलं त्यांनी, 4 ओव्हर 36 आणि प्लस 1 विकेट पण घेतली. एक्झॅक्टली. आणि जिथे 228 रन झाल्या तिथे 9चा इकॉनॉमी इट्स नॉट बॅड ऍट ऑल. येस. सो चांगली टाकली ऍक्च्युअली, सर्वात कमी इकॉनॉमी त्याचाच आहे. सो ही इज अ गुड प्रॉस्पेक्ट. आणि समहाव बाकीच्या बॉलर्स किंवा स्पिनर्सच्या फेल्युअर मधनं त्याला चान्स मिळाला, चांगली गोष्ट आहे. आणि तो आय होप मुंबई त्याला कंटिन्यू. येस. आणि गाईज काहीतरी कारण आहे की म्हणजे जसप्रीत बुमराला मला असं बघवत नाही की विकेट लेस चाललाय, म्हणजे काय होतंय. मला राग येतोय आता. दिस इज नॉट द फर्स्ट टाइम की नो बॉलवर बुमराला विकेट मिळाली. असं बरेचदा झालंय. अनफॉर्च्युनेटली 2016च्या वर्ल्ड कप असं भरपूर वेळा झालं. आणि हे खूप महागात पडणार आहे एक दिवस. ऑलरेडी पडलेलं आहे काहीतरी. नाही, अजूनही पडेल. हे याच्यावर काहीतरी तरी हे केलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही आधीच्या 1-2 बॉलला 6-4 मारलाय तुम्हाला आणि तुम्ही येऊन काहीतरी एक्स्ट्रा एफर्टनी बॉल टाकताय, तो नो गेला, आय अंडरस्टँड, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही आता आय डोंट थिंक त्याला आधी काही त्या ओव्हरला मार खाल्ला त्याने, एक डॉट बॉल आणि काहीतरी सिंगल असं काहीतरी, तरी तुम्ही 2 नो बॉल टाकता येऊन आणि त्या नो बॉलवर तुम्हाला विकेट मिळते, हे ऍक्सेप्टेबलच नाही. बुमरा सारख्या बॉलर मधनं तर अजिबातच ऍक्सेप्टेबल. एक्झॅक्टली. सो आता विकेट मिळाली होती पण नव्हती. एक्झॅक्टली. पण नंतर शेवटची ओव्हर त्यांनी खूप चांगली टाकली. म्हणजे आधी मला हाच त्याच्या इकॉनॉमी बद्दल कोणाचं काही म्हणणं नाहीच आहे की ठीक आहे, कधी चांगलं असतं कधी नसतं, पण बुमरा हा अख्खा IPL सीझन विकेटलेस आहे. आणि जेव्हा मिळाली तेव्हा पण एखादीच मिळाली आणि ती पण अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 1-2 बॉलमध्ये मिळाली, पण अदरवाईज नाहीच. म्हणजे एकदम दुष्काळ पडलाय विकेट्सचा बुमराच्या. ऍब्सोल्युटली. मी पण बोललो होतो आय गेस आधी, पण आय थिंक हे हर्षा भोगलेचं म्हणणं होतं की मुंबईकडे भरपूर इंडिया टीम मधले स्टार्स आहेत. राईट. बुमरा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार, तिलक वर्मा सगळे आता वर्ल्ड कप विनिंग स्टार्स आहेत. सो ते वर्ल्ड कप जिंकून आलेले आहेत. दॅट इज द हायेस्ट पीक. राईट. सो त्यानंतरचा तो सॉर्ट ऑफ फॉल आहे असं त्याचं म्हणणं, की कारण कोणीच चालत नाही. म्हणजे सो त्यानंतरचा तो फॉल आहे असं खरंय असं वाटतंय. म्हणजे एनिवे, आता ह्या दुष्काळावर म्हणजे बुमराच्या बॉलिंगला बुमराच काय ते करू शकतो.
बाकी Yes, तर कोणी exactly. काही करू शकत नाही. सो आपण फक्त प्रे करू शकतो की लवकरात लवकर बुमराला काहीतरी नाही तर सरळ 2 मॅच बसवा, कारण तसंही म्हणजे नॉट बिकॉज बुमरा कांट परफॉर्म, पण मे बी समटाइम्स यू जस्ट नीड ब्रेक. म्हणजे कधी कधी तुमच्या त्या आणि- बॅड पॅच मध्ये ना थोडं जरा म्हणजे असा ब्रेक मिळाला, पॉज आला, बरोबर. कधी कधी एक Absolutely. रिस्टार्ट करायला एक कधी कधी एक तो चांगली Yes. संधी मिळते किंवा कधी गरजही असते काही वेळी. Absolutely. आणि आता मला वाटत नाही मुंबई इव्हन जिंकली तरी हा म्हणजे Qualify मुंबई होईल. क्वालिफाय नाही होणार आहे. आणि किती हा, ते so- म्हणजे कोणी फॅन्स म्हणू दे प्रोबॅबिलिटी आणि हे, पण नाहीये शक्य. म्हणजे आता सगळे ऑलरेडी पहिले 4, 12 आणि 13 पॉइंट्स वर आहेत. एक मॅच Exactly. जिंकायची आहे त्यांना फक्त 14, आणि बाकी सगळ्या खालच्यांचं 16 चान्स गेलेत म्हणजे ऑलमोस्ट. गेलेत. एक्झॅक्टली. सो सो मुंबईचा तर काही चान्स नाहीये, सो ते करू शकतात. हा म्हणजे मला असं वाटतं की देऊ त्याला बसवावं, त्याला थोडंसं 2 किंवा 3 मॅच रेस्ट दिली, किंवा अगदी मी म्हणतो Yes. अख्खा सीझन जरी आता पुढचा सीझन त्याला जरी बसवला आणि त्याला ब्रेक मिळाला तरी काही हरकत नाही. ही कॅन म्हणजे एनिवे आपण त्याच्या रिकव्हरी बद्दल आणि या सगळ्याबद्दल बोलतो, तर मला असं वाटतं दिस इज द बेस्ट टाइम टू की Recover. त्याने रिकव्हर व्हावं, त्याने रेस्ट करावी, त्याने बाकी पुढच्या कुठल्याही मॅचेस खेळायची काही गरज नाहीये. आता त्याने कॉन्सन्ट्रेट करावं वर्ल्ड कपवर पुढच्या वर्षीच्या. येस, ऍब्सोल्युटली. हा म्हणजे त्याने रेस्ट घ्यावा, त्याने थोडंसं जरा फॅमिली बरोबर कुठे कुठे इंस्टाग्रामवर आम्हाला फोटो दिसावेत, काही हरकत नाही, त्याला फिरायला जायचं फिरू दे. अँड लेट सम म्हणजे अश्विनी कुमार आहेच जो एनिवे या मॅच मध्ये नव्हता, तर त्याला तुम्ही चान्स देऊ शकता. अँड इट्स ओके. फार तर फार काय होईल की रन्स पडतील. म्हणजे असंही बुमरा Yes. असल्याने विकेट तर मिळत नाहीच आहे. तर ऍब्सोल्युटली. मग रोहित शर्मा सो यायला लेट झालाय का? लेट तर झालेलाच आहे, पण एक कौतुक म्हणजे तुम्ही एक 3 मॅचच्या ब्रेक नंतर येताय, त्या सुद्धा इंजुरी मधनं तुम्ही रिकव्हर होताय, आणि त्यावेळेला असा परफॉर्मन्स देणं येऊन हे रोहित शर्मा किंवा त्याच्या कॅलिबरचे प्लेयर्सच करू शकतात. येस एवढं सोपं नाहीये ते. येस. आणि पण तुला असं ही वाटतं की ही इंजुरी एवढे दिवस होती? म्हणजे इंजुरी होती हे अग्री. नाही, मला नाही वाटत तसं तुम्हाला तसं, पण मला वाटतं मुंबई वॉज टू केअरफुल की त्याला परत काही प्रॉब्लेम नको यायला. मला वाटतं ही त्याची जी इंजुरी आहे ना, ही आधी पण झाली आहे. ओके ओके. हॅमस्ट्रिंग इंजुरी आय थिंक 2020 का 2020च्या सुरुवातीला हा. न्यूझीलंड टूरला झाली, आणि त्यानंतर तो ऑलमोस्ट 8 ते 9 महिने बाहेर होता ओके गेम मध्ये. ओके ओके ओके. सो मला वाटतं मुंबई इज व्हेरी केअरफुल की रोहित शर्माला कधी परत हा नाहीतर ते नको व्हायला. मुंबई अगदीच सगळं घशाशी चालू होतं मुंबईच्या. सो रोहित शर्माला ते खेळूच शकले असते मागच्या मॅचला सुद्धा, हो. पण दे वर केअरफुल की त्याला नाही येणार. बट व्हॉट अ कमबॅक म्हणजे येस, ऍब्सोल्युटली. आणि हे आपण रोहित बोललो शर्मा- होतो की रोहित शर्माकडनं यू कॅन एक्सपेक्ट अ सेल्फलेस गेम, की आउट तर आउट, पण तो असा म्हणजे टाइमपास करेल आणि उगाच असा तो नाहीच आहे. म्हणजे ते त्याचं असं आहे की absolutely. इम्पॅक्ट. तुला माहितीये का, मी मॅच बघायला गेलो होतो ना हैदराबाद वर्सेस, हम्म. रोहित शर्मा नव्हता. Correct. आय एम नॉट शुअर तो ग्राउंडवर पण होता, बहुतेक म्हणजे होता एक, डगआउट मध्ये, मला आता आठवत नाही पण हा. पण रोहित शर्माच्या नावाने हे चालू होतं, गजर चालू होतं अरे सगळ्यांचं. म्हणजे हा. एक सचिन आणि सचिन आणि आता रोहित, येस, रोहित. ह्या- ऍब्सोल्युटली. हे 2 तर चॅन्ट्स वानखेडेवर ऐकायला मिळतात, Yes. नो डाऊट. आणि राईटली सो, म्हणजे Yeah. त्या कॅलिबरचा तो प्लेअर पण आहे. आणि अगेन परत एकदा रायन रिकल्टन, क्या बात आहे. मी तेच म्हणणार होतो की मुंबईने खूप मोठी चूक केली की त्याला ड्रॉप करून 2-3 मॅच. येस येस. हा, म्हणजे फक्त आजच्या परफॉर्मन्सवर नाही म्हणत, तो मागच्या IPL ला सुद्धा चांगला केला होता येस मुंबईसाठी. येस येस. आणि तो जेव्हा खेळतो ना, हा. तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट असाच असतो, 200+ असतो नेहमी, येस. आणि जेव्हा तो एवढे बॉल्स घेतो तेव्हा. राईट. सो रायन रिकल्टन 32 बॉल 83, 259च्या स्ट्राईक रेटने. रोहित Exactly. शर्मा 44 Exactly. बॉल 84. रोहित शर्मा मला तर असं वाटलं होतं की आज सेंचुरी मारतोय की काय, म्हणजे कारण तो त्या हिशोबाने खेळत होता. अनफॉर्च्युनेटली तो मिस हिट झाला, म्हणजे ऍक्च्युली तो बॅट हो. बरोबर बसला नाही, अदरवाईज ती सुद्धा 4 होती, 4 किंवा Yes, 6 absolutely. गेली असती. पण तो मिस टाइम झाला आणि तो स्टिकरवर लागला, आणि त्याच्यामुळे तो तेवढा नाही फ्लाईट गेला, होऊ नाही शकला. बरोबर. बट अगेन रोहित शर्मा 190 स्ट्राईक रेट. रायन रिकल्टनने 8-6 6 4 मारलेत, रोहित शर्माने 7-6 आणि 6 4 मारलेत. परत सूर्यकुमार यादव कॅप्टन, आणि आता आपल्याला बघायला मिळतं की तिलक वर्मा परत एकदा नंबर 3. Yes. आता परत हा एक त्याच्या आधी एकच गोष्ट बोलायची आहे. हा बोल. यांची पार्टनरशिप 143 रनची झाली, राईट ऑलमोस्ट 11 ओव्हरमध्ये. राईट. सो
तिकडेच ऑलमोस्ट मॅच मुंबईने घेतलेली होती. बरोबर. सो परत प्रूव्ह केलं यांनी की ओपनिंग पार्टनरशिप किती महत्वाची. नाही ते तर अगदी आपण म्हणजे प्रत्येक मॅच बद्दल बोलतोय. एक्झॅक्टली. सो रिकल्टन, आय होप ते आता जेव्हा रिटेन करायची वेळ, आय होप रिकल्टनचा विचार केला जाईल आणि आधी सारखं जुने प्लेयर्स आणि स्टार्स ना रिटेन केलं जाणार नाही. राईट ऍब्सोल्युटली. आणि नाही म्हणजे मी मुद्दामून का तिलक वर्माचं नाव घेतलं, सी अगेन आय डोंट थिंक की तिलक वर्मा इज अ बॅड प्लेअर, बट पण परत एकदा जी गोष्ट तुम्ही कशी बशी लंगडत का होईना तुम्ही फिगर आउट केली ती परत का चेंज करायची मला समजत नाही. आता जर नमन धीर तुमचा नंबर 3 वर खेळतोय आणि चांगला खेळतोय, ठीक आहे. आता परत एकदा तू म्हणालास तसं की ऑलरेडी 11 ओव्हर 143 होते, त्यामुळे मॅच ऑलमोस्ट खिशात घातलेली होती. त्याच्यामुळे नाही जाऊ शकली असती. अरे हा म्हणजे एक्झॅक्टली. बट म्हणजे मला तेच म्हणायचंय की का तुम्हाला सारखे एक्सपेरिमेंट करायचे प्लेइंग 11 मध्ये, जसं जे आपण सारखं म्हणतोय किंवा बाकीच्या टीम्स कडून पण दिसतंय की पहिले 4 बॅट्समन तुमचे पहिले 4 बॅट्समन काय करून जातात ना त्यावरच आहे की तुम्ही जिंकताय का हरताय. तर तुम्ही हे पहिलेच हे कॉम्बिनेशन तेव्हाच फिक्स करून टाकायला पाहिजे होतं. रायन रिकल्टन, रोहित शर्मा, म्हणजे रोहित शर्मा तर चल इंजॉर्ड झाला त्याच्यामुळे बाहेर जायला लागलं त्याला, तो जाऊ दे बा. पण रायन रिकल्टन, रोहित शर्मा, नमन धीर, रदरफोर्ड, संपला होता विषय. हे जर पहिले 4 खेळले असते तर बाकीच्यांनी उरलेल्यांनी तुम्हाला जसं यायचं तसं या. मग तिलकला पाठवा, नाही तर सूर्याला पाठवा, नाही तर स्वतः हार्दिकला येऊ दे, नाही तर काही पण करा. हे 4 पहिले खेळायला पाहिजे होते. पण परत एकदा कालच्या मॅच मध्ये मला परत तिलक वर्मा दिसल्यावर माझं असं झालं, अरे काय चाललंय, म्हणजे कॅप्टन बदलल्यावर परत तुम्ही म्हणजे ते म्हणतात ना की आता मी कॅप्टन आहे ना, आता मी माझ्या पद्धतीने खेळणार. हे असं असतं का? जे विनिंग कॉम्बिनेशन आहे किंवा एवढं म्हणजे गोंधळ घालून धावपळ करून हार्दिक पांड्याने बरेचसे चुकीचे डिसिजन पण मी घेऊन कसं बसं तो नमन धीर सापडला नंबर 3 वर, की हा बाबा हा परफॉर्म करतोय आणि हा नंबर 3 वर चांगला खेळतोय. आता तुम्ही त्याला परत मागे ढकलताय. म्हणजे विकेट गेल्यानंतर रिकल्टनची मुंबईला एक स्टेडी हे हवं होतं की एक स्ट्रॉंग बेस मिळालेला होता. हा, आणि जो प्लेअर चांगला खेळतो या IPL मध्ये त्यांच्यासाठी त्याला पाठवणं गरजेचं होतं. एक्झॅक्टली. म्हणजे माती खाल्ली आहे त्या बाबतीत. परत मला काही कळलंच नाही की का परत तिलक वर्मा आला. आणि एवढं करून काय केलं त्याने, 13 बॉलमध्ये 11 रन, 84चा स्ट्राईक रेट, बॉलही खाल्ले आणि रनही काही केले नाहीत. बरं त्याच्यानंतर सूर्यकुमार यादव, ज्या प्लेअरला बसवा असं आम्ही म्हणत होतो, तो नॉट जस्ट खेळला, तो कॅप्टन होता. म्हणजे तेच म्हणलं, त्यालाच कॅप्टन केलं आणि त्यांनी काय फार दिवे लावले, काहीच नाही केलं. 7 बॉल 12 रन, 171. अगेन मागच्या मॅच मध्ये पण आपण हेच बोललो की प्रत्येक वेळेला स्ट्राईक रेट. ओके, स्ट्राईक रेट इज इम्पॉर्टंट, पण तुम्ही जर 5 आणि 6 आणि 10 बॉलच खेळणार असाल तर मग तुम्ही 4थ्या आणि 5व्या नंबरला कशाला येताय? तुम्ही दोन्ही सारखं करा ना. मग सगळ्यांना खेळून जाऊ देत, अगदी दीपक चहारला सुद्धा खेळून जाऊ देत आणि मग येतो सूर्यकुमार. सिरियसली, म्हणजे जर तुला 10 बॉल खेळायचे असतील ना ते एकदम शेवटचे 10 बॉल खेळ, तेही मिळाले तर. ऍब्सोल्युटली. म्हणजे हे दोघं गेल्यानंतर आय थिंक एका पॉइंटला 4 ओव्हरमध्ये 39 रन हव्या होत्या. आणि खूप आता आताच्या हल्लीच्या सिच्युएशन मध्ये इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. राईट. पण नवीन बॅट्समनला येऊन ते खेळणं डिफिकल्ट होतं त्यावेळी. एक्झॅक्टली. हा, पण कुडोज टू नमन धीर आणि इवन विल जॅक्स, त्यांनी सहज ते पार पाडलं व्हेरी इझिली. सो हा, म्हणजे एक गोष्ट आता ह्या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये की ठीक आहे, म्हणजे जर तुम्ही रायन रिकल्टनला खेळताय, अगेन मी परत एकदा माझं प्लेइंग कॉम्बिनेशन किंवा एक सिक्वेन्स सांगू शकतो की रायन रिकल्टन, रोहित शर्मा शुड ओपन, त्याच्यानंतर नमन धीर आला पाहिजे, त्याच्यानंतर विल जॅक्स आला पाहिजे, बिकॉज आता रदरफोर्ड नाही खेळते तर विल जॅक्स. बरोबर. सो ह्या 4 लोकांनी जर भार त्यांच्या खांद्यावर घेतला आणि जर ते म्हणजे त्यांनी जर 12-15 ओव्हर खेळून काढल्या तर मॅच तर इथेच 200+ होते. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ना मग तुम्ही हवं तर तिलक वर्माला आणा, मग त्याच्यानंतर हवं तर तुम्ही, मी तर सूर्यकुमारला पकडतच नाही. सिरियसली, आय थिंक आता इतकं झालंय ना, म्हणजे डोक्यावरून पाणी गेलंय ना, की त्याने धोनी सारखा फॉर्म्युला वापरावा. जर तो कॅप्टनचा असेल तर माझी रिक्वेस्ट आहे की म्हणजे दीपक चहारला येऊन जाऊ दे, 8व्या किंवा 9व्या विकेट नंतर तू ये बाबा. कारण तू
तू ठीक आहे, तुझा स्ट्राईक रेट 150 प्लस असेल, पण तू बॉल फक्त 7-8च खेळू शकतोस आणि 10 बॉलच खेळू शकतोस. त्याच्यापेक्षा जास्त तुला जमतच नाही. जास्त नाही. मग ऍटलिस्ट ते आणि शेवटचे जास्त खेळला तर स्ट्राईक रेट खाली येतो. तर त्यापेक्षा तू भाई 7व्या-8व्या विकेट नंतर ये, जेव्हा सगळे बॅट्समन येऊन जातील त्यानंतर तुला काय जमलं तर कर, नाही तर नाही केलंस तरी आम्ही समजून घेऊ. म्हणजे तो वाया घालवतोय जागा. अनफॉर्च्युनेटली आता काय होणार आहे माहिती का तुला, पुढच्या मॅचला जर हार्दिक पांड्या आत येणार असेल ना, तर तो बिचारा राजभावाचा बळी देण्यात येईल आणि त्याला बसवण्यात येईल, ज्यांना काहीच करायला मिळालं नाही या मॅचला, ना बॉलिंग दिली ना बॅटिंग, सो त्याचा बळी देण्यात येईल पुढच्या मॅचला. म्हणजे पण आता त्याला काय, आता तर मला असं वाटतंय ना की ह्या IPL नंतर ना, जर मला आता माहित नाही आणि मला फॅन्स सगळे चिडतील माझ्यावर, मी रोहित शर्मा बद्दल असं बोललो तर, पण मला असं वाटतं की रोहित शर्मा जर नीट ऐकून घ्या, नाहीतर नंतर बोलाल, जर रोहित शर्मा पुढे IPL कंटिन्यू करणार नसेल तर मला असं वाटतं त्याने MIचं मॅनेजमेंट हातात घ्यावं. आणि हो सिरियसली म्हणजे जर कॅप्टन्सी नाही तर मग मॅनेजमेंट तरी त्याने हातात घ्यावं आणि त्याने जरा लक्ष घालावं म्हणजे. आणि पुन्हा एकदा मला असं वाटतंय की बॉलिंग कोच म्हणून पुन्हा एकदा झहीर खानला आणा. गरज आहे. तो होता ऑलरेडी असोसिएटेड मुंबई बरोबर, पण नाही, पण तो आय गेस कुठल्या तरी दुसऱ्या IPL टीमचा बॉलिंग कोच आहे, मला आता लक्षात माहिती. पण तो ह्याला असतो फ्रिक्वेंटली, क्रिक बजवर असतो. नाही तसं नाही, पण मी त्याला आय गेस कुठल्या तरी टीमच्या ऑप्शन मध्ये बघितलं होतं, ऑप्शन टेबलवर. मला आठवत नाही कुठल्या टीम बरोबर तो असोसिएटेड आहे. बट हा म्हणजे जर तुम्हाला तुमचे स्टार्स आवडतच असतील MI आणि तुम्हाला तुमचे लॉयल प्लेयर्स आवडतच असतील ना, तर पोलार्डला बॅटिंग कोच म्हणून राहू द्या, पण तुम्हाला बॉलिंग कोच झहीर खान आणि हेड कोच रोहित शर्मा, म्हणजे जर खेळत नसेल तो तर IPL हे गरजेचं आहे. नॉट शुअर हा म्हणजे रोहित शर्माला कितपत त्यात इंटरेस्ट आहे. मे बी नाही, काकू इंटरेस्ट क्रिएट करू शकतात जर त्यांना वाटलं तर. बरोबर. हा पण आता एकूणच सगळं हे म्हणजे काय दुष्काळ आहे, त्यात रोहित शर्मा पण बसला. नाही आता सध्या तर एवढ्या लवकर रोहित शर्माने बसावं माझी पण इच्छा नाही. आय एम अ डाय हार्ड फॅन ऑफ रोहित शर्मा. बाय द वे गाईज, आपण या सगळ्यांबद्दल बोललो तर आपण प्रिन्स यादव बद्दल पण बोललं पाहिजे, बिकॉज बिचाऱ्याने खूपच चांगली बॉलिंग केली आहे. आणि कुडोज टू रिषभ पंत की एवढी छान बॉलर तो बॉलिंग करत असतानाही त्याला 4 ओव्हर दिल्या नाही. म्हणजे आपण जे म्हणजे आय गेस ही वॉज मेंट टू बॉल लास्ट ओव्हर, ते अतिशय चुकीचं ते काय म्हणजे हा एक्झॅक्टली ही वॉज मेंट टू बॉल लास्ट ओव्हर, तू बरोबर म्हणालास. पण ती लास्ट ओव्हर पर्यंत ही मॅच तसे ठेवण्यात काही पॉईंट नव्हता, हे रिषभ पंतला पहिल्या 10 ओव्हरमध्येच कळायला पाहिजे. एक्झॅक्टली. मला ना एक म्हणजे आता हे का असं आहे माहिती नाही, मला लखनौच्या बॉलिंग बद्दल पण बोलायचंय. एक ट्रेंड पाहिला मी सगळ्याच टीमकडे की 4 पेस बॉलर्सना खेळवलं जातं आणि एक स्पिनर असतो मेन, एकच स्पिनर असतो आणि 4 पेस बॉलर्स. असं का आहे? कारण ट्रेडिशनली इव्हन भारताच्या टीममध्ये सुद्धा आणि आधी सुद्धा 2 स्पिनर 3 पेस बॉलर्स आणि एक ऑलराऊंडर, अजून असं कॉम्बिनेशन जनरली असायचं. 2 स्पिनरना 4. आता असंच. मे बी ते आपलं जे आपण म्हणत होतो की सध्या सगळी बॅटिंग पिचेस आहेत आणि सध्या एक्झॅक्टली. पण ना त्यांनी काय झालं माहितीये का, फास्ट बॉलरच्या इंजुरीज एवढ्या वाढल्यात ना, चेन्नईकडनं 3 फास्ट बॉलर इंजर्ड झाले, KKR कडनं 2 झालेत, असे बऱ्याच टीम कडनं अशा इंजुरी झालेल्या आहेत. आणि आता तू लखनौची बॉलिंग बघ, म्हणजे इतकी फालतू बॉलिंग चालू होती ना सुरुवातीपासून. फक्त तो म्हणालास तसा प्रिन्स यादव तो एकटाच चांगली टाकत होता. आय रिअली डोंट अंडरस्टँड आवेश खानला का. आवेश खानला तर म्हणजे रोहित शर्मा आणि रिकल्टनने जो काही घेतलाय आडे हातो, म्हणजे फाडलाय त्याला म्हणजे लायकी दाखवल्यासारखं त्याला की ए भाई घरी. एक्झॅक्टली. जिथे मोहम्मद शमीला सुद्धा एवढा मार पडतोय, तुम्ही आवेश खानला टीम मध्ये घेताय. आय डोंट नो. म्हणजे मे बी रिषभ पंत गोएंकाजींवर रागवलाय आणि म्हणून तो मुद्दामून देतोय असं काहीतरी वाटतंय, काय माहिती नाही. म्हणजे त्याला अगेन प्रिन्स यादव जर तुझी चांगली बॉलिंग करतोय तर तू त्याला म्हणजे अजून बॉलिंग देऊन तू प्रेशर वाढवशील का? म्हणजे अरे अर्जुन तेंडुलकर सारखा बॉलर असताना तुम्ही आवेश खानला खाली. म्हणजे ट्राय तर करा, नाहीतरी तुम्ही मारत खाताय, नाहीतरी तुम्ही शेवटलाच आहात.
एक्झॅक्टली. मयंक यादव सुद्धा आहे, पण आय डोंट मयंक यादव पण आधी एमआय मध्येच होता ना? नाही, मयंक यादव तो पेस बॉलर जो लखनौ कडनं नाही, मयंक मार्कंडे रेकॉर्ड. MI मध्ये. मयंक Sorry. मार्कंडे. Right. म्हणजे लखनौची बॉलिंग इतकी फालतू चालू होती आणि त्याबरोबर पंच सुद्धा आउट ऑफ प्लेस वाटत होतं. काय करावं, काय झेपतच नव्हतं त्याला. नाही, आणि अर्जुन तेंडुलकर बद्दल IPLच्या आधी एवढं ते हे झालं होतं की तो एमआय हो ना, आता trade, लखनौमध्ये. exactly. आणि मला असं वाटलं एवढं ट्रेड बीड केलंय तर मे बी देर इज अ रिझन की त्याला बिकॉज एमआय मध्ये चान्स मिळत नव्हता. एवढा काही Exactly. 2 मॅचेसच हार्डली खेळला आणि मला असं वाटलं की तो डिसेंट खेळला. हा, म्हणजे अगदी काही ऑफकोर्स यू कॅनॉट कम्पेअर हिम टू जसप्रीत बुमराह अँड ऑल, बट डिसेंट, ओके त्याचं म्हणजे Yes, हे होतं. absolutely. तर मला असं वाटलं मे बी त्याला तो चान्स मिळावा खेळण्याचा, म्हणून आता तो लखनौकडे गेला आणि सरप्राईजिंगली तो एकही मॅच नाही खेळलाय. एक्झॅक्टली. बाकी फार छान टाकतात. हा, म्हणजे बाकी शेणच खातात. म्हणजे असंही नाही की कोणी म्हणजे कोणाला बसवायचं भाई कळतच नाही, सगळेच चांगलं करतायत असंही नाही. एक्झॅक्टली. तर काय सो माहिती. परत लखनौला आय डोंट नो, त्यांची पूर्ण टीमच मला नाही एनिवे. हा, म्हणजे पण माहित नाही, मे बी तू म्हणालास तसं की ती बॅटिंग पिचेस बनली आहेत आणि त्याच्यामुळे सगळे कॅप्टन घाबरलेत की नको स्पिनरला धुतला जाईल, स्पिनर मार खाईल, पण तो स्पिनरच विकेट पण काढून देतो. आणि हे आणि हा जर स्टॅट बघितला तर स्पिनरने बऱ्याचदा चांगली बॉलिंग केलेली आहे. म्हणजे आता एमआयच्याच बाबतीत म्हणायचं झालं तर अल्ला गझनफर, ठीक आहे चल, कालच्याही मॅच मध्ये त्याला थोडे रन पडले पण त्यानेच विकेटही घेतली. विकेट काढ. सो आय डोंट नो. आणि हे जर असं कंटिन्यू चालत राहिलं ना तर पुढे जाऊन असं पण होऊ शकतो ट्रेंड की स्पिनर्स बनणंच बंद होईल किंवा कमी होईल इंडियाकडनं. आता बघ ना भारताकडे कोण स्पिनर आहे टेस्ट मॅचेसला? अश्विन रिटायर झालाय, जडेजाचा फॉर्म दिवसेंदिवस म्हणजे खाली ढासळत चाललाय. टेस्ट क्रिकेटमध्ये. वॉशिंग्टन हा काय आय डोंट नो, मला आय डोंट वॉन्ट टू डिसरिस्पेक्ट, पण अश्विन टाईप स्पिनर नाही. त्यातल्या त्यात मला आता फक्त 1-2च दिसत आहेत. एक तर थोडाफार प्रमाणात अक्षर पटेल, त्यालाही कुठे घेतात टेस्ट मध्ये? घेतच नाही. म्हणजे खरं तर ही कॅन बी अ गुड टेस्ट प्लेअर, कारण तो बॉलिंगही डिसेंट करतो, त्याची फिल्डिंगही चांगली आहे आणि तो ऍज अ बॅट्समन म्हणून सुद्धा लाईक टू लाईक रिप्लेसमेंट आपण म्हणू शकतो अश्विनच्या बाबतीत की तो डिसेंट बॅट्समन आहे. म्हणजे आणि टेस्ट मध्ये तो चांगली करू शकतो, त्याच्यात ते पेशन्स पण आहे. जर त्याला जर टिकून खेळायचं असेल तर तो खेळू शकतो. बट माहित नाही आता काय, मुळातच गंभीर आणि टेस्ट मॅच हा एक वेगळा. एकूणच एक 10 वर्षापूर्वी पाहिलंच तर स्पिनर्सचं क्रॉप खूप होतं भारतात. राईट भरपूर, पण आता ते दिवसेंदिवस कमी आणि चांगल्या क्वालिटीचे स्पिनर कमी होत चालले. सॅड थिंग, बट ठीक आहे. आता आणि आय गेस हे IPLलाही थोडंसं कळायला पाहिजे की जर तुम्ही जर टर्निंग ट्रॅक्स चेन्नई आणि असं जर काही बनवले नाहीत किंवा मुळातच बॉलर्सना हेल्प नसेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही स्पिनर आणि फास्ट बॉलर हे करता. जर बॉलरलाच हेल्प नसेल, स्पिनरला हेल्प नसेल तर ते बनणार कसे, नवीन येणार कसे? सो एक्झॅक्टली आय गेस हे जरा थोडा मोठा प्रश्न आहे आणि याच्याकडे बघितलं पाहिजे. BCCIने बघितलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. सो ठीक आहे. म्हणजे पुढची मॅच RCBशी. आणि आता मुंबई अशी टीम बनली ना की जे जनरली कुठल्याही वरती टेबल टॉपर्स टीमला जे नंतर त्रासदायक होतं ना, त्या ह्याच गोष्टी येतात की खालच्या टीम जेव्हा त्यांना त्रास देतात ना तेव्हा तेव्हा त्यांचं जे स्थान असतं ना पहिलं आणि दुसरं, तिथे डळमळायला होतं. आणि त्याच्यामुळे आता RCBने, मी असं म्हणेन RCB साठी ही खूप महत्वाची मॅच आहे. ऍक्च्युली RCB आता पुढची मॅच लखनौशी खेळते. सो आय होप त्यांना ते जिंकता येईल, कारण आय एम शुअर मुंबईची मॅच अवघड असणार आहे. कारण मुंबई हॅज नथिंग टू लूज आणि RCBला पहिला आणि दुसऱ्या रँक मध्ये राहण्यासाठीची आता जी फाईट चालू झाली ती फर्स्ट आणि सेकंडची चालू झाली RCB साठी. आणि मुंबईला काही पडली नाही, त्याच्यामुळे दे हॅव नथिंग टू प्रूव्ह अँड दे हॅव नथिंग टू लूज. पण आता मॅच डायरेक्ट रविवारी आहे. हो, 10 तारखेला. सो मजा येणार आहे गाईज आता RCB बरोबरच्या मॅचला. आणि जरा तुमचा नंबर पण वाढू द्या, म्हणजे सबस्क्रायबर्स वाढू द्या. आणि तुम्हाला अजून कुठल्या प्लॅटफॉर्मवर जर आम्हाला बघायचं असेल तर ते सांगा, कळवा. मी आता एक काम करणार, मी आपला आमची परखड बोल मी म्हणतो आमची परखड मतं ऐकून तुम्हाला काही त्याच्यावर कमेंट्स करायचे असतील तर त्या करा. सो प्लीज एंगेज राहा. येस. आणि मी आता
ह्या मॅच पासून आपला हा जो व्हिडिओ आहे फुल व्हिडिओ तो फेसबुकवर पण येणार आहे. सो तुम्ही जर फेसबुकच्या कुठल्याही क्रिकेट ग्रुपशी असोसिएटेड असाल, तुम्ही त्या कम्युनिटीचा पार्ट असाल, ग्रुपचा पार्ट असाल, तर तुम्हाला हा व्हिडिओ Yes. तुमच्यापर्यंत पण पोहोचेल. सो आपल्या फुल व्हिडिओचा मस्त आस्वाद घ्या. आणि आपण शॉर्ट्स वगैरे तर आणतोच आहे. सो तुम्ही खाली लिंक आहेत, इंस्टाग्राम आणि फेसबुकची लिंक आहे, तर तुम्ही तिथेही जाऊन आपल्या शॉर्ट्स बघू शकता, फुल व्हिडिओ बघू शकता. आणि असंच बघत राहा फुल टॉस मराठी.